नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेणार. सोलापूर दौऱ्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 6 मतदारसंघांचा आढावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. जनता दरबारासह दिवसभरात विविध कार्यक्रमांना अजित पवार उपस्थित राहणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात हाल. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चासकमान धरणातून विसर्ग सुरू. तर साताऱ्यातील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. रात्रीपासून पावसाला सुरुवात. जिल्ह्यात एकूण पावसाच्या 80% पाऊस पूर्ण. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू. दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून 1,31,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार. पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. पुण्यातील खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. पूर परिस्थितीच्या पुनरावृत्तीचा धोका टाळण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून उपाययोजना. पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 30 पथकं स्थापन करून खड्डे बुजवण्याचं नियोजन करा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना. अकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी नव्यानं पादचारी पूल उभारणार. पादचारी पुलासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित. पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त. पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान. तर 25 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार. मुंबईत आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1,533 घरांचा प्रकल्प राबवण्यात येणार. अंबरनाथमधील 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. कोकण मंडळाकडून निविदा प्रसिद्ध. मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश. नागपूर विभागात लाडकी बहीण योजनेसाठी 16,42,143 अर्ज. तालुका स्तरावर अर्जांची छाननी सुरू. आतापर्यंत 1,02,385 अर्जांना मान्यता. माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या वॉर रूममध्ये गती. अर्जांची छाननी आणखी जलद गतीने करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा. पालकमंत्री उदय सामंतांची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांची 9 ऑगस्टला निदर्शने. सुधारित निवृत्त वेतन योजनेच्या अधिसूचना अथवा शासन निर्णय काढण्याची मागणी. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा. जागतिक बाजारात भारताच्या कांद्यापेक्षा पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि इराणचा कांदा स्वस्त. निर्यात मूल्य आणि वाहतूक खर्चामुळे जागतिक बाजारात भारताच्या कांद्याला फटका. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. 1,70,000 हेक्टरवरील पिकांना विम्याचं कवच. तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं पुण्यात 262 जणांची फसवणूक. 26 कोटी 41 लाखांची फसवणूक. 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच. पूजानं सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार. सूत्रांची माहिती. मनोरमा खेडकरची येरवडा कारागृहातून सुटका. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक दाखवल्याचं प्रकरण. पुणे न्यायालयाकडून मनोरमा खेडकरला जामीन. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील इंद्रावती आणि पर्लाकोटा नदीला पूर. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद.
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात गेल्या 1.5 महिन्यात 528 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कपाशीसह मका पिकाला फटका. सरकारकडून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या इगतपुरीमधील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात पाणी शिरलं. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं परिस्थिती उद्भवली. स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस. उगाचीपाड ते अंबापाडा रस्त्यावर टेम्पो वाहून गेला. टेम्पोत अडकलेल्या दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश. नंदुरबार शहराला तापीवरून पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणीपट्टीचा भुर्दंड बसणार. शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशीचा विरोध. धुळ्यातील अकलाड गावात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी. गावात पालखी मिरवणूक. मोठ्या संख्येनं गावकऱ्यांचा सहभाग. बीडच्या परळीतील नाथरा गावात आर्थिक व्यवहारातून गोळीबाराची घटना. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू.